नागपुरात सोशल मीडियावर व्हायरल झालेली एक रील आता तिघा युवकांना थेट लॉकअप पर्यंत घेऊन गेली आहे। पोलिसांनी आणि कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारे वक्तव्य केल्याचा आरोप करत तहसील पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पुलिस चौकी के हिसाब से शहर बांट रहे हो सुल्तान। चौकियां चाहे पुलिस की हो, शहर के कमिश्नर तो हम ही लोग हैं। नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यात 3 युवकांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शाहिद खान मोहम्मद साहिल शेख आणि रिजवान मोहम्मद अजीज अशी आरोपींची नावे आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी त्यांच्या इंस्टाग्राम आयडीवर एक रील तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल केली होती। या रीलमध्ये पोलीस यंत्रणा आणि कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारे वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप आहे। या व्हिडिओमुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलिन होत असून समाजात असंतोष निर्माण होण्याची तसेच सार्वजनिक शांतता बिघडण्याची शक्यता असल्याची पोलिसांचे म्हणणे आहे। तहसील पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील प्रतिबंधक कारवाई सुरू आहे। मेरा नाम मोहम्मद रिजवान मोहम्मद अजीज, मैं टिमकी पनेपेट में रहता हूँ, मोमिनपुरा नागपुर। मेरा नाम शाहिद अफजल शकील खान है, मैं मोमिनपुरा हैदरी रोड में रहता हूँ, नागपुर। मेरा नाम मोहम्मद साहिल मोहम्मद शकील है, मेरा रहना मोमिनपुरा तकिया दीवानशाह में है, लालपुर। हमने कुछ टाइम पहले एक वीडियो डाली थी इंस्टाग्राम पे, जिसमें कुछ डायलॉग था कि पुलिस चौकी के हिसाब से शहर बांट रहे हो सुल्तान, शहर के कमिश्नर तो हम ही लोग हैं। तो ऐसी वीडियोस ना डालें जो कि गलत है, और जो भी गलती हम माफी चाहते हैं। पुलिस वीडियो दोबारा नहीं डालेंगे, पुलिस सर्व है, हम माफी मांगते हैं। सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेले व्हिडिओ आणि वक्तव्य किती महागात पडू शकतात याचे हे ताजे उदाहरण मानले जात आहे। या प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास सुरू असून आणखी कोणते खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।